सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तुरी पिकाची कापणी केल्यानंतर अशा प्रकारे या ठिकाणी त्याची बांधणी करून या ठिकाणी उभ्या अवस्थेत ज्या बुडक्या असतात त्या बुडक्याच्या साईडला उभ्या कराव्यात, जेणेकरून जे झाडं तुरीची हिरवी आहेत त्याचबरोबर शेंगा व्यवस्थित वाळल्या नाही आहेत. काही शेंगा हिरव्या असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला हार्वेस्टिंग करायला प्रॉब्लेम या ठिकाणी होत असतो. म्हणून आपण असे स्टोअर केल्यानंतर या ठिकाणी लवकरात लवकर तूर या ठिकाणी वाळते. त्याचबरोबर चांगल्या प्रकारची हवा मिळाल्यामुळे तुरीचे जे दाणे असतात ते व्यवस्थित होतात. त्यासोबत जर आपण ओल्या तुरीचे हार्वेस्टिंग केलं तर त्यामध्ये हिरवी दाणे येतात व आपल्याला मार्केटमध्ये ज्यावेळेस आपण माल घेऊन जातो त्यावेळेस योग्य भाव या ठिकाणी भेटत नाही. त्यामुळे अशा प्रकारे उभे करून आपण व्यवस्थित दाणे या ठिकाणी सुकवावेत. नंतर हार्वेस्टिंग चांगल्या प्रकारे होत असते. धन्यवाद.